हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे पिढ्यानपिढ्या आपल्या देशातील प्रत्येकासाठी एक प्रेरणास्रोत राहिले आहेत। अशा छत्रपती शिवरायांनी स्वराज्य घडवण्यासाठी निजामशाही, आदिलशाही, मोगल आणि अशा अनेकांशी सामना केला। देश या परकीय शत्रूंच्या तावडीत सापडलेला असताना स्वतः स्वराज्य निर्माण करून राज्याभिषेक करून घेणं ही काही सोपी गोष्ट नव्हती। याच हिंदवी स्वराज्याचं स्वप्न हे खरं तर शिवरायांचे वडील शहाजीराजांचं होतं। हे स्वप्न पूर्ण करण्याची अपेक्षा छत्रपती शिवरायांनी पूर्ण केली आणि इतिहास घडवला। शहाजीराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणीच राजमुद्रा आणि प्रधानमंडळ देऊन त्यांच्या जीवनाचे ध्येय निश्चित केले होते। तर याच राजमुद्रेवर नक्की काय लिहिलेलं आहे हेच आपण आज या व्हिडिओमधून बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। संस्कृतमध्ये श्लोकबद्ध असलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही अष्टकोनी आकाराची आहे। अतिशय योग्य मापानुसार या मुद्रेवर 1 सेंटीमीटरचे 8 कोन आहेत। त्या काळात राजमुद्रा ह्या बहुधा पारशी भाषेत कोरलेल्या असत, परंतु शिवरायांची राजमुद्रा ही संस्कृत भाषेत आहे। ही राजमुद्रा हिंदवी स्वराज्याची भूमिका आणि ताकद स्पष्ट करते। या राजमुद्रेत एक गहन अर्थ दडला आहे आणि म्हणूनच महाराजांवर अपार प्रेम करणाऱ्या आणि त्यांच्याप्रती आदर असणाऱ्या प्रत्येकानेच या राजमुद्रेचा अर्थ समजून घेतला पाहिजे। छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेवर लिहिलेला मजकूर असा आहे: प्रतिपचंद्र लेखेव वरदेशनूर विश्ववंदिता शाह सुनो शिवश्रेष्ठा मुद्रा भद्राय राजते। याचा मराठी अर्थ असा आहे की ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याचप्रमाणे छत्रपती शहाजींचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्रेचा लौकिक वाढत जाईल। त्याचा इंग्लिशमध्ये अर्थ असा होतो: द ग्लोरी ऑफ दिस मुद्रा ऑफ शहाजीज सन शिवाजी विल ग्रो लाईक द फर्स्ट डे मून. इट विल बी वर्शिप्ड बाय द वर्ल्ड अँड इट विल शाईन ओनली फॉर वेलबिंग ऑफ पीपल. खोलगर्भित अर्थ असलेली ही राजमुद्रा तयार करणाऱ्या शहाजीराजांचे विचार आणि बुद्धिवैभव यावरून सहज लक्षात येते। मुद्रेतला प्रत्येक शब्द हा विचारपूर्वक मांडण्यात आला आहे। या मुद्रेतून महाराजांचे भविष्यातील ध्येय आणि हेतू निश्चित झाले होते। शहाजीचा पुत्र प्रतिदिनी वृद्धिंगत होणारं राष्ट्र निर्माण करणार आहे हे ध्येय आहे आणि राष्ट्र निर्माण हे स्वसुखासाठी नसून प्रजेच्या हितासाठी असल्याने ही मुद्रा विश्ववंद्य होईल हा हेतू यातून स्पष्ट केला आहे। हे कार्य करणारा माझा पुत्र शिवाजी आहे आणि जगाच्या कल्याणासाठी त्याचे राज्य आहे असा विश्वास गाजलेल्या दुःखी आणि कष्टकरी जनतेच्या मनात या राजमुद्रेद्वारे निर्माण केला गेला। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा।